राज्यसभेवर तावडे की राणे असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण भाजपाच्या प्रस्तावित यादींमध्ये दोघांचीही नावे आहेत। 9 नावे हे प्रस्तावित आहेत। यामध्ये विनोद तावडे आणि नारायण राणे यांचं नाव समोर येत आहे। त्यामुळे आता राज्यसभेवर तावडे की राणे असा सवाल उपस्थित होतोय। राज्यसभेसाठी 9 नावं ही प्रस्तावित आहेत। राज्यसभेवर आता तावडे की राणे भाजपाच्या प्रस्तावित यादीत दोघांचीही नावं आहेत। राज्यसभेसाठी भाजपा 3 जागा लढवणार आहेत। या 3 जागेसाठी 9 नावे हे प्रस्तावित आहेत। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, भाजपाकडून नावं ही प्रस्तावित झालेली आहेत, यादी समोर आलेली आहे। यामध्ये विनोद तावडे आणि नारायण राणेंचं नाव समोर येत आहे। या दोघांचीही या प्रस्तावित यादीमध्ये दोघांचीही नावं आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, आपण बघितलं राज्यसभेची निवडणूक 27 जानेवारीला होणार असून भाजप राज्यसभेसाठी 3 जागा या लढवणार आहेत आणि या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। आणि आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी भाजपची कोर कमिटीची बैठक सुद्धा झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। या बैठकीला आपण बघितलं चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, तसंच आपण बघितलं तर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेते उपस्थित होते। आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये या राज्यसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा देखील झाली आणि आपण बघितलं कुठेतरी त्यांच्याकडून 9 नावे ही समोर येत आहेत। आणि आपण त्या 9 नावांवरती बघितलं तर त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आहे, तसेच चित्रा वाघ यांचं नाव आहे, विजया रहाटकर यांचं नाव आहे, विनोद तावडे असतील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी आणि अमरीश पटेल। मनोज, राज्यसभेचं हे तिकीट आता विनोद तावडे यांना मिळणार की नारायण राणे यांना मिळणार, या संदर्भात काय? नक्कीच आपण बघू शकतो निलम की अद्याप ही 9 नावं ही पुढे आली आहेत, पण अद्याप कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते अद्यापही ठरलेलं नाही। आणि आपण बघितलं तर यामध्ये 2 नावं एकदम महत्वाची आहेत, ती म्हणजे नारायण राणे आणि विनोद तावडे। हे दोघेही केंद्रामध्ये आहेत आणि आता आपण बघितलं तर या दोघांचीही नावं मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत। पण ह्या नावांवरती शिक्कामोर्तब होत आहे की अजून कोणती वेगळी नावं समोर हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अद्यापही अंतिम तारीख ही काही दिवसांवरती आहे नावं भरण्याची। आणि आपण बघितलं तर त्यानंतर 27 तारखेला याची निवडणूक होणार आहे। आणि आपण बघितलं यामध्ये आता 9 नावं ही पुढे येत आहेत आणि या 9 नावांमध्ये आपण बघितलं पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विजया रहाटकर, विनोद तावडे, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, अमरीश पटेल आणि संजय उपाध्याय हे या नावांची वर्दी लागली आहे। पण आपण बघितलं तर या नावांपैकी कोणते अजून 3 नावं वेगळी होतात, कारण की आपण या अगोदर बघितलं तर जेव्हा विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेला देखील आमदार नसतानाही 6वा उमेदवार हा भाजपकडून निवडून आला होता आणि आपण बघितलं महाविकास आघाडीला याचा मोठा फटका देखील पडलेला होता। पण आपण आता बघितलं तर या भाजपमध्ये आता कोणाची नावावरती शिक्कामोर्तब होत आहे, कोणाचं नाव वरती लागतंय हे पाहणं गरजेचं आहे, कारण की हे 9 नाव होतात ती अजून दुसरी 3 नावं वेगळी होतात हे देखील पाहणं, कारण की भाजपकडून अद्यापही कोणत्या नावाची 9 नावांची चर्चा झाली असली तरी अजून कोणती 3 नावं ही दुसरी ठरतात का हे देखील पाहणं। आणि आपण बघितलं तर पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं तर पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत आणि आपण बघितलं तर माजी आमदार होत्या, त्यांच्याकडे ग्राम विकास आणि महिला खातं होतं आणि त्यांनी मोठी कामं या खात्यामध्ये केलेली आहेत। तसंच मनोज, आपण जर पाहिलं तर महत्वाची ही 2 नावं जर आपण पाहिली, विनोद तावडे आणि नारायण राणे, तर हे दोन्ही नेते जे आहेत ते कोकणी मराठा नेतृत्व करतात, तर यावर आपली काय प्रतिक्रिया? नक्कीच आपण बघितलं तर हे दोघेही कोकणी नेतृत्ववाले नावं आहेत आणि ही नावं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आहेत। आणि आपण बघितलं विनोद तावडे यांचं नाव घेतलं तर विनोद तावडे देखील हे ज्येष्ठ नेते आहेत भाजप पक्षाचे आणि ते माजी मंत्री देखील आहेत। त्यांच्याकडे शालेय शिक्षण तसेच उच्च तंत्र शिक्षण हे खातं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी मोठी कामं देखील याप्रमाणे केली होती। आणि आपण बघितलं तर सर्वात मोठं काम आता त्यांनी म्हणजे बिहारचे प्रभारी म्हणून केलेलं आहे। त्यांनी पूर्ण बिहारमध्ये सत्तांतर घडवून आणलेलं आहे आणि आपण बघितलं तर ते आता केंद्रीय सरचिटणीस पदी देखील काम करत आहेत। आणि आपण असं देखील बघितलं तर नारायण राणे हे देखील एक मोठं नाव आहे, कोकणामध्ये व्यक्तिमत्व आहे। आणि आपण बघितलं तर हे देखील पहिले शिवसेनेमध्ये असताना मुख्यमंत्री या पदी होते, माजी मुख्यमंत्री होते आणि आता त्यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि खाता आहे। तसंच आपण बघितलं तर पहिला शिवसेनेमध्ये त्यानंतर त्यांनी सत्तांतर केलं, काँग्रेसमध्ये आलं आणि काँग्रेस नंतर आता ते
भाजप पक्षात आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी आपला स्वतःचा पक्ष देखील काढलेला होता. मोठं भलं नेतृत्व आहे त्यांच्याकडे देखील, मोठी कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणून आपण मिळते या दोन नावांची वर्णी लागते, कारण की हे दोन्ही नावं महत्वाची या ठिकाणी मानली जात आहेत आणि राज्यसभेची आता निवडणूक येते आणि यामध्ये कोणाची नावांची वर्णी लागते, कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. नीलम. नक्कीच मनोज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.